लाईफलाईन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरी युक्त कम्प्युटराइज व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी, अल्प दरात रक्त, लघवी, थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र। आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड, डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी, तालुका कोपरगाव। संपर्क क्रमांक 80 07 80 76 58 व 82 75 38 86 48। कोपरगाव तालुक्यात कोकमठाण येथे चक्क पैशांचा पाऊस पाडणाऱ्या एका इसमाचे पैशाच्या कारणावरून अपहरण झाल्याची बातमी समोर आली आहे। ही बातमी ऐकून तुम्ही चकित झाला असेल, मात्र ही बातमी सत्य आहे। तो इसम पैशाचा पाऊस नेमके कसा पाडतो हे जरी गुलदस्त्यात असले तरी मात्र त्याचे अपहरण झाल्याची तक्रार त्याच्या पत्नीने पोलीस ठाण्यात दाखल केल्याने एकच खळबळ उडाली आहे। सदरचे सविस्तर वृत्त असे की बुलढाणा जिल्ह्यातील 35 वर्षीय विवाहित महिला ज्योती दिलीप इंगळे हिने जानेफळ पोलीस स्टेशन जिल्हा बुलढाणा येथे फिर्याद दिली आहे की तिचे पती दिलीप भिकाजी इंगळे वय 45 वर्ष राहणार इंद्रानगर जानेफळ तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा हा पैशांचा पाऊस पाडण्याचे काम करतात। दिनांक 22 जून 2024 रोजी कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारातील SJS हॉस्पिटल जवळ यातील आरोपी अमोल जयसिंग राजपूत व इतर 4 ते 5 जण सर्व राहणार जानेफळ बुलढाणा हे व अपहरित व्यक्ती दिलीप भिकाजी इंगळे हे पैशांचा पाऊस पाडण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण परिसरात आले असता दिलीप इंगळे यांचे अमोल जयसिंग राजपूत व इतर 4 ते 5 जणांनी पैशांचा पाऊस पाडण्याचे कारणावरून त्यांचे अपहरण करून कोठेतरी घेऊन गेले असल्याचे सदर फिर्यादीत म्हटले आहे। या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून जानेफळ पोलीस स्टेशन मध्ये आरोपी अमोल जयसिंग राजपूत व इतर 4 ते 5 जणांवर भादवी कलम 365 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। तो आज 6 जुलै 2024 रोजी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे। सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे हे करीत आहेत। दरम्यान सदर घटनेतील इसम हे कशा प्रकारे पैशांचा पाऊस पाडत होते हा कुतूहलाचा विषय बनला असून यातील सत्य हे आरोपी व अपहरण झालेल्या इसमांचा शोध लागल्यानंतरच समोर येणार आहे।